आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोण आहे तिकडे? बाहेर या. संचिता, सोफ्याच्या मागे काय करतेस तू? आणि हे काय हातात चादर? म्हणजे काय रात्रभर इथेच झोपली होतीस तू? अगं साहेब, काय विचारतायत? हा, उत्तर दे. रात्रभर इथे झोपलेलीस का? तुझ्या रूम मध्ये नाही झोपलीस आणि इकडे झोपलेलीस? म्हणजे काही भांडण वगैरे झालंय का तुमच्या दोघांचं? बोल ना काहीतरी. काय अशी करतेस? नाही. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग मॉम. संचिता, अगं काय, काल रात्री गाणी ऐकत बसली होती. मी बोलवायला म्हणून आलो तर इथे गाढ झोपली होती. म्हटलं आता कशाला उठवा, इथं झोप लागली आहे तर. घरातली कामं करते ना ती, दमते खूप. हो मम्मा, मला झोप येत नव्हती आणि मी गाणी ऐकत होते ना. मला कधी झोप लागली कळलंच नाही. गाढ झोपेत होते मी. रात्री झोपले ना, ती आत्ता तुमच्या आवाजाने उठली आहे. संचिता, सोफ्यावर झोपल्यामुळे पाठ अवघडली असेल ना तुझी. चल, गरम पाण्याने आंघोळ करून दे, तुला बरं वाटेल. ये चल चल ये. होय साहेब, मी आणि स्वानंदी देवदर्शनाला जाईन म्हणतोय. तुमची परवानगी घ्यायला आलो. हे अचानक देवदर्शनाचं कसं काय सुचलं यांना? ह्यात स्वानंदीचा काही हेतू तर नसेल ना? मणीला आमच्यापासून लांब नेऊन तिथे त्याचा ब्रेन वॉश करायचा नसेल ना? साहेब, परवानगी देताय ना? नाही, अनायसे आता तुमची तब्येतही बरी आहे, तेव्हा पटकन जाऊन येतो. ही कल्पना उत्तम आहे तुमची. असं म्हणतात की देवाचं बोलावणं आल्याशिवाय देवदर्शनाचा योग येत नाही. आता देवानंच तुम्हाला बोलावलंय म्हटल्यानंतर मी अडवणारा कोण आहे? माझी परवानगी आहे. पण काय ना म्हणे की स्वानंदी प्रेग्नंट आहे, प्रवासाची दगदग तिला झेपायची नाही. आणि ह्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी असा तुम्हाला सल्ला देतोय की तुम्ही जाऊ नका, उगाच रिस्क नको. नाही साहेब, अहो रिस्क कसली आली आहे त्यात? मणी सर आहेत ना सोबत, ते घेतील काळजी. आणि देवी आईचा आशीर्वाद आहेच की, त्या घेतील आमची काळजी. बरोबर आहे साहेब, मी आहे त्यामुळे काळजीचं काही कारण नाही. आणि तुम्ही म्हणाला अगदी तसं, यांची इच्छा झाली म्हणजेच देवी आईचं बोलवणं आलं असावं, तेव्हा आम्ही पटकन जाऊन येतो. आणि तुमचा आशीर्वाद, तुमचं नाव सोबत असल्यावर आम्हाला काय अडचण येणार आहे? ठीक आहे, ठीक आहे. तुमची एवढी इच्छाच आहे तर मी अडवणारा कोण? बरं, रस्त्यात काही मदत लागली तर मला तडक फोन करा. नक्की. खरं म्हणजे सुजित आणि संचिताला पण देवदर्शनाला जायला पाहिजे होतं. म्हणजे काय, लग्न झाल्यापासून ते घरीच बसलेत. देवदर्शन करतील, थोडे फिरतील, मजा येईल त्यांना पण. मॉम 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 प्लीज, नको ते काहीतरी हिच्या मनात भरू नको, नंतर मागे लागते माझ्या. हे बघ, देवळ वगैरे फिरण्याचं माझं वय नाही आणि इच्छाही नाही. आणि तसंही नवीन जबाबदारी आता माझ्या खांद्यावर. युवा प्रदेशाध्यक्ष आहे. जात आहेत ना ते, जाऊ दे ना त्यांना. अरे पण मम्मा, इट्स ओके. सुजितची इच्छा नाहीये ना, मग राहू दे. जबरदस्ती करण्यात काय अर्थ आहे ना? त्याची इच्छा जेव्हा होईल ना, तेव्हा जाऊ आम्ही. आणि देवदर्शनाला जायचंय ना, मनापासून जायला हवं, नाहीतर देव सुद्धा पावणार नाही. त्याची इच्छा झाली की जाऊ आम्ही. आता मणी आणि स्वानंदीला जाऊ दे की. हे दोघं जाऊन पुण्य कमवून येणार आणि माझा सुजित आणि संचिता इथेच बसून राहणार. कधी अक्कल येणार यांना देव जाणे. मणी, स्वानंदी, तुम्ही जा, मज्जा करा, खूप फोटोज काढा, भरपूर फिरा आणि आम्हाला व्हिडिओ कॉल सुद्धा करा. हॅपी जर्नी. जा आता, पॅकिंग करा लवकर.
येतो साहेब. या, पण सांभाळून जा. शालिनी, ब्रेकफास्ट पाठवून द्या. हो. संचिता, आवर आणि ये पटकन ब्रेकफास्टला. मॉम, माझी पण प्लेट लावायला सांग. हो. हिला काय झालं अचानक? हिचं प्रेमिक कौतुकात जात आहे आज. नक्की काहीतरी शिजत असणार हिच्या मनात, नाहीतर दुसऱ्याच्या आनंदात हिला आनंद होणं शक्यच नाही. वा, देवदर्शनाला हे दोघे जात आहेत, पण ह्यांच्या ट्रिपच्या निमित्ताने स्वानंदी आणि तिच्या बाळाला संपवायची आयती संधी देवानं मला आशीर्वाद म्हणून दिली आहे, तीही दर्शनाच्या आधी. ही संधी मी नाही सोडणार. कार्तिकी आली की सगळा प्लॅन बनवतो. कार्तिकीचा मस्त वापर होईल यावेळी. स्वानंदी, ही शॉल सुद्धा ठेवा. मनीष सर, शॉल कशाला? कशाला म्हणजे तुमच्यासाठी. अहो पण गाडीतच चाललोय ना आपण. हो, पण गाडीत थंडी वाजली, तुम्हाला सर्दी झाली, मग हे बघा, मला रिस्क नकोय आणि ऐनवेळी धावपळ तर अजिबात नकोय. ठेवा. लावतो मी. चला निघूयात. मला ना वेळेवर निघायला आणि वेळेत पोहोचायला आवडतं. मनीष सर, थँक्यू. तुम्ही माझी आणि बाळाची किती काळजी घेता आणि माझ्यावर विश्वास दाखवला त्यासाठी थँक्यू. पण मी प्रॉमिस देते तुम्हाला, तुमची स्वानंदी कधीच चुकीचं वागणार नाही. निघायचंय की तेच इमोशनल ड्रामा हवाय तुम्हाला? येस सर, जशी आपली आज्ञा. स्वानंदी, आज्ञा वगैरे काही नाही. मला ऐनवेळी धावपळ आवडत नाही. रिस्क नको. आपला पॅटर्नच असा आहे, वेल प्लॅन असावा. चला चला. तुम्ही या ट्रिपसाठी, देवदर्शनासाठी तयार झाले त्यासाठी पण थँक्यू. तुम्ही जर परत एकदा थँक्यू बोललात ना तर मी चिडे ना तुमच्यावर. सॉरी 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 सॉरी. एक अजून एक सॉरी. आपण प्लॅन कॅन्सल करू. अहो चला. झाली का तयारी? निघालात? मॅडम, तुम्ही? लेकीसाठी लाडू घेऊन आली. तिला आवडतात ना? हे तुझ्यासाठी. लाडू? मी परफेक्ट वेळेवर आले ना. माझं धोरण आहे, वेळेत निघायचं, वेळेत पोचायचं. हे प्रवासासाठी. भूक लागली तर? थँक्यू. हात पुढे का? हे काय? हा देवाचा धागा आहे, तुम्हाला दोघांनाही दृष्ट लागू नये ना म्हणून. हात पुढे. मॅडम, तुम्ही हा धागा बांधलाय खरा, पण हा टिकेल का हातावर? टिकेल का म्हणजे? असा कसा नाही टिकणार? थांब.